कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि हसत असाल। खूप दिवसाने सुनेत्रा लाईफस्टाईलवर आपला व्हिडिओ येत आहे, कारण काही कारणांमुळे मी फार बिझी आहे सध्या आणि त्यामुळे व्हिडिओ ब्लॉग वेळेमध्ये येत नाहीयेत। लवकरच प्रयत्न करेन की वेळच्या वेळी आपले ब्लॉग व्हिडिओज आले पाहिजेत, त्याचा प्रयत्न मी नक्की करेन। चला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगते, ज्यांना ओवी ऑइल आणि शिकेकाई शॅम्पू जो मी स्वतः बनवलेला आहे त्याचा कॉम्बो तुमचा हेअर फॉल आणि हेअरच्या तक्रारी पूर्णपणे थांबवेल। संपूर्ण आपले हे हर्बल प्रोडक्ट्स आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही, त्यामुळे बिनधास्त लहान मुलींपासून कितीही वयापर्यंत हे वापरू शकता। घेताना तेल आणि शॅम्पू दोन्हीचा कॉम्बो घेतला तर तुम्हाला फायदा होईल। आणि आपलं पॅकेजिंगच आता तसं आहे की तेल आणि शॅम्पू दोन्हीही इतके सॉफ्ट सुंदर आहे की केस तुमचे आता माझेही बघा फ्रीजी हेअर झाले होते, खूप उभे राहायचे, पण या शॅम्पू आणि तेलामुळे आता केस एका जागेवर बसतात, केसाची लेंथ चांगली वाढते, केस कंगव्यामध्ये कमी गळू लागतात आणि असं करत करत केस गळायचे थांबून जातात। तर चला थोडंसं याच विषयी माहिती दिली की तुम्हाला केसाचा शॅम्पू आणि ऑइल कॉम्बो आता आपण ठेवलेला आहे, वरती नंबर देत आहे, लगेच संपर्क साधावा। त्याचप्रमाणे हर्बल मेहंदी 3 शेडमध्ये ब्लॅक, बर्गंडी, ब्राउन हर्बल मेहंदी आहे, थोडीशी कॉस्टली आहे, मात्र एकदम 3-6 पाकिटे घेऊन ठेवा, तुमचाही कुरिअर खर्च वाचेल आणि तुमचा मेहंदी लावण्याला गॅप पडणार नाही। मी स्वतः ब्राउन शेड आता लावलेली आहे आणि केसांना शाईन पण येते, शिवाय आपले केस ग्रे होण्याची जी तक्रार असते ती निघून जाते आणि कुठला साइड इफेक्ट होत नाही। आता आपण हे जे कलर्स वापरतो त्यामुळे काय होतं, डोळ्यांना त्रास होतो, केमिकल प्रचंड प्रमाणात जातात आणि केमिकल गेल्यामुळे काय होतं तर ब्राउन, बर्गंडी आणि ब्लॅक या 3 शेड आहेत, त्या सुद्धा सगळ्यांना चालतात। आता बघा 10-15 वर्षाच्या मुलामुलींचे सुद्धा केस काळे राहत नाहीयेत, काही कारणानं पांढरे होत आहेत, अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला तर घ्यायचा आणि शिवाय आता ते केस हाईड तर केले पाहिजेत, अन्यथा वर्गामध्ये वगैरे त्यांना ते व्यवस्थित वाटत नाही। मग त्यासाठी आपली ज्या मेहंदी आहेत त्या तुम्ही अगदी बिनधास्त लावू शकता, हे मी तुम्हाला सांगते की त्याचा कुठलाच साइड इफेक्ट नाहीये। तर आता आज मला बोलायचं होतं की मार्ग निघतो हा आपला टायटल आहे आजच्या व्हिडिओचा, की मार्ग निघतोच असा आपल्या व्हिडिओचा टायटल आहे। बऱ्याच माझ्या ज्या महिला आहेत त्या मला रोज फोन करतात, मी कमीत कमी तुम्हाला खोटं नाही सांगत 20-25 फोन अटेंड करते आणि त्याच्या दसपट मला फोन येत असतात, ते मी अटेंड करत नाही। प्रत्येकाची तक्रार आहे की ताई पैसा कमी पडतो, ताई माझे पती मला त्रास देतात, सासूबाई त्रास देतात, कुणाचं काय, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असे प्रॉब्लेम आहेत। पण तुम्हाला सांगू का की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, हे एकच म्हण लक्षात ठेवायची की या जगामध्ये सर्व सुखी असं कोणीही नाहीये। आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्यात मोठं दुःख आपल्यावर आहे आणि दुःखाचा डोंगर फक्त आपल्यावर आहे, पण या जगामध्ये कोणाकडेही, अगदी देवाला सुद्धा दुःख होतं। श्रीरामांना सुद्धा वनवास झाला होता, प्रभू श्रीरामांनी वनवास भोगला, शिवाय सीता मातेला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावी लागली होती। शेवटी तिनं स्वतःच्या चारित्र्यावर एवढा तिला त्रास झाला की तिनं स्वतःला धरतीमध्ये स्वतःला हे करून घेतलं की नको आता हे बास, इतका जर आपल्या श्रीकृष्णालाही त्रास झालेला आहे, म्हणजे असं कोण आहे मला सांगा। जर देव चुकले नाहीयेत त्रासामधून तर आपण तर आत्ताच्या कलयुगातले आहोत, लक्षात ठेवा। पण प्रारब्धाचे भोग जे असतात ते थोडे थोडे करत कमी कमी होत आपला त्रास कमी होतो आणि त्यासाठी सगळ्यात जास्त आता काय गरजेचं आहे, मेडिटेशन, यालाच म्हणतात मराठीमध्ये ध्यान धारणा। खूप मोठ्या मोठ्या दुःखांमधून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन हे खूप जास्त महत्त्वाचे आहे। आता सुरुवात कुठं, कधी, कशी करायची, तर काही नाही, झोपला आहात, खूप वेळ बसवत नाहीये, झोपला आहात, फोन पहिला 1 तासभर साईडला ठेवायचा, 1 तास फोन साईडला ठेवायचा, सायलेंट किंवा स्विच ऑफ ठेवायचा, जेणेकरून तुमचे फोनवर लक्ष जाणार नाही, रूम मध्ये एकटं बसायचं, अशीच वेळ निवडायची आणि त्यानंतर तुम्हाला एकदम शांत बसून आपल्या फक्त श्वासांवर आणि नाकपुडीवर तुम्हाला
स्वतःच्या लक्ष द्यायचंय। हा जो मधला भाग असतो ना, ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय। श्वास कुठं पोचतोय, कुठून येतोय, कुठं जातोय। ज्या वेळेस आपल्या डाव्या नाकपुडीमधून श्वास बाहेर येत असतो आणि त्यावेळेस जर तुम्ही एखादी इच्छा मागाल ना, तर जगातली कुठली ताकद तुम्हाला ते मिळण्यापासून थांबवू शकत नाही। मला एकच तुम्हाला सांगायचे की या जगात शिकण्यासारखं खूप आहे, बघण्यासारखं खूप आहे, आनंद घेण्यासारखं खूप आहे। पण तुम्ही किंवा मी कुणीही असू दे, बसतो कवटाळून कशाला, तर दुःखाला। हे जर आपण सोडलं, आपण जर दुःखाला कवटाळणे सोडलं, तर दुःख आपल्याला आपोआपच सोडून देईल। कोणाच्या तरी परवा पॉडकास्टमध्ये मी ऐकलं बघा की एका विनोदावर आपण किती वेळा हसतो। फार तर तो विनोद बघून एकदा हसू, दोनदा हसू, मग एका दुःखावर किती वेळा रडायचं? एकदा रडा, दोनदा रडा, तिसऱ्यांदा लेट्स गो करा, त्याशिवाय पर्यायच नाहीये। कारण जीवनात अशा व्यक्ती, असे दुःख स्वतःच्या प्रत्येकाच्या असतात की पर्याय नाहीये तुम्हाला। एका ऑफिसमध्ये जर 2 जण रोज काम करत आहेत आणि त्यांच्यामध्ये जर वैर येत आहे, तर तुम्हाला त्यांच्या समोर जाण्याशिवाय पर्याय आहे का? तुम्ही तो जॉबच सोडणार आहे? असं तुम्ही किती व्यक्तींपासून पळणार आहे? तर त्या व्यक्तींपासून पळण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला। समोरचा कधी बदलेल, समोरचा कधी नीट वागेल, नवरा असेल, कोणीही असेल, त्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला। तुम्ही जितके स्वतःला बदलाल, जेवढा स्वतःवर अभ्यास कराल, जेवढे स्वतःला गुंतवून ठेवाल, नाही ना काही काम करायची इच्छा करू नका। ध्यान लावा, झोपून ध्यान लावा, शांत बसा। मोबाईलवर बघताना अशा गोष्टी बघा ज्या तुम्हाला आनंद देतील आणि ज्या तुम्हाला काहीही मनस्ताप देणार नाहीत। फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा, पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहून तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला आनंद देण्याचा प्रयत्न करा। कारण मानवी जन्म हा एकदाच मिळतो, म्हणतात 84 योनीनंतर मिळतो। कोणी बघितलंय मला सांगा? या जन्माचं याच जन्मात जर तुम्ही गेलात, समजा तुम्ही जर ठरवलं की मला जगायचंच नाहीये, तर या जगातली सगळे कुणीही कितीही जवळचं असू दे, 2 दिवस रडेल, 3 दिवस रडेल, कोणालाही काहीही फरक पडत नाही आपल्या जाण्याने। त्यामुळे आपण आपल्यासाठी जगायचं, आपल्या आनंदासाठी जगायचं आणि असं जगायचं जे तुम्हाला आवडतं, असं नाही जगायचं जे इतरांना आवडतं। चांगलं जगा, चांगले विचार ठेवा, चांगलं राहा आणि चांगल्याच गोष्टींचा विचार करा। तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही। तर चला, छान गप्पा मारल्या, असेच मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या समोर नक्की येईल। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।